दुनिया की सबसे बड़ी ऑफिस बिल्डिंग यानी सूरत डायमंड बोर्ड्स के उद्घाटन की तिथि जैसे जैसे नजदीक आ रही है, वैसे वैसे गुजरात से लगे महाराष्ट्र की राजनीति गर्माती जा रही है। हीरा उद्योग को और मजबूत बनाने के लिए सूरत में इस विशाल बिल्डिंग का निर्माण किया गया है। महाराष्ट्र में विपक्षी दलों का आरोप है कि इससे मुंबई का डायमंड मार्केट गुजरात शिफ्ट हो जाएगा। विपक्ष के आरोपों पर अब राज्य में उद्योग मंत्री उदय सामंत ने बड़ा बयान दिया है। उदय सामंत ने कहा कि अगले साल तक देश का सबसे बड़ा हीरा केंद्र नवी मुंबई में स्थापित किया जाएगा। सावंत ने यवतमाल में कहा कि इसके लिए एक नीति तैयार है। सूरत डायमंड बोर्ड्स की शुरुआत 17 दिसंबर को होगी। सूरत के डायमंड बोर्ड्स में नवरात्रि में कलश स्थापना हुई थी। इसका शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करने वाले हैं। महाराष्ट्र में सत्ताधारी महायुति बीजेपी, शिवसेना और एनसीपी अजित गुट डायमंड बिजनेस गुजरात जाने को लेकर विपक्ष के निशाने पर है। कुछ दिन पहले महाराष्ट्र कांग्रेस के चीफ नाना पटोले ने कहा था कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्र के दौरे पर इसलिए आए हैं ताकि वे यहां के हीरा उद्योग को गुजरात ले जा सकें। यवतमाल में एक कार्यक्रम के दौरान राज्य के उद्योग मंत्री उदय सामंत ने कहा कि पिछले 3 साल में कर्नाटक और गुजरात औद्योगिक क्षेत्र में शीर्ष स्थान पर रहे, लेकिन राज्य में सरकार बदलने के बाद उद्योगपतियों को भरोसा हुआ कि यह सरकार उनके साथ खड़ी रहेगी। एसबीआई के तिमाही सर्वेक्षण के अनुसार पिछले 1.5 साल में प्रत्यक्ष विदेशी निवेश के मामले में महाराष्ट्र शीर्ष स्थान पर रहा है। हीरा उद्योग के लिए देश के बीच शहरों मुंबई और सूरत के बीच प्रतिस्पर्धा रही है। यही वजह है कि जब सूरत में सूरत डायमंड बोर्ड्स की शुरुआत हो रही है तो महाराष्ट्र में विपक्षी दल सरकार को निशाने पर ले रहे हैं और कह रहे हैं कि इससे तो हीरा उद्योग गुजरात चला जाएगा। त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट असं म्हटलेलं आहे की मुंबईमध्ये म्हणजे नवी मुंबईमध्ये डायमंड ज्वेलरीसाठी एक नवीन हब तयार होतोय। त्याच्यामध्ये आम्हाला इन्सेंटिव्ह सगळ्या फॅसिलिटी मिळत आहेत। केंद्र शासनाच्या अनुदानातून 100 कोटी रुपये आम्हाला मिळालेले आहेत। त्याच्यामुळे डायमंड हिरे ज्वेलरीवर कशा पद्धतीनं रिसर्च करायचा, कशा पद्धतीनं मुलांना ट्रेनिंग द्यायचं हे देखील मुंबईमध्ये सुरू होतंय आणि पुढच्या 2 वर्षामध्ये देशातला सगळ्यात चांगला आणि मोठा डायमंड ज्वेलरी हब हा नवी मुंबईमध्ये होईल। त्याच्यामुळे इथनं डायमंड ज्वेलरी हब जाण्याचा प्रश्नच येत नाही असं स्पष्ट पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या अध्यक्षांनी सांगितलेलं आहे। परंतु अन्य लोक जे पत्रकार परिषद घेऊन कायम सरकारला टार्गेट करतात त्यांना मला या उद्योग जगताच्या बाबतीतला एक प्रश्न विचारायचा आहे की सन्माननीय त्यांच्या दृष्टीनं असलेले महापराक्रमी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना सरकारमध्ये पुन्हा पोलीस अधिकारी कोणी केलं? नुसतं पोलीस अधिकारी करून थांबले नाहीत तर अंबानी जे जगातले देशातले आपल्या मुंबईतले सगळ्यात मोठे उद्योजक आहेत त्यांच्या घराखाली जिलेटिननं भरलेली जीप कोणी ठेवली ते सचिन वाझे किती केपेबल आहेत याचा अग्रलेख हा सामनामधनं लिहून आलेला होता। त्याच्यामुळे इकडे उद्योजकांबद्दल बेरोजगारीबद्दल आपल्याला फार कळवळ आहे। अशा पद्धतीच्या पत्रकार परिषद घ्यायच्या, अशा पद्धतीची ट्विट करायची आणि मोठ्या उद्योजकाच्या घराखाली जिलेटिन ठेवणारा अधिकारी सरकारमध्ये आणायचा। माझी तर मागणी आहे की ज्यांनी याच्या शिफारसी केलेल्या आहेत त्यांची देखील चौकशी केली पाहिजे। हे मी नाईलाजानं एवढ्यासाठीच सांगतोय की वर्षभर ज्या उद्योजकांशी आम्ही चर्चा करतो ते उद्योजक आम्हाला हेच सांगत आले की ज्या महाराष्ट्रामध्ये जगातल्या मोठ्या उद्योजकाच्या घराच्या खाली जिलेटिनच्या कांड्या ठेवून ते घर उडवण्याचा प्रयत्न केला जातो अशा महाराष्ट्रामध्ये उद्योग आणणं हे जिकरीचं होऊ शकतं हे उद्योजकांचं पहिलं म्हणणं होतं। पण मला अभिमान वाटतो एकनाथजी शिंदे असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील यांच्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र 3 वर्ष जो फॉरेन इन्व्हेस्टमेंटमध्ये मागे गेलेला होता तो पुन्हा एकदा देशात 1 नंबरला आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। आणि म्हणून मला काही लोकांना विनंती करायची आहे की टीकेसाठी टीका करण्यापेक्षा आपण सरकारमध्ये असताना काय नक्की झालेलं आहे हे देखील जनतेला माहिती आहे आणि म्हणून सचिन वाझेसारखा पोलीस अधिकारी आणून उद्योजकांच्या घराखाली जिलेटिन ठेवणं याचा अर्थ इंडस्ट्री वाढवणं नाही हे देखील काही लोकांनी समजून घेतलं पाहिजे। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।